भारताच्या संविधानावर आमचा विश्वास नाही, भारताने तयार केलेल्या लोकशाहीवर आमचा विश्वास नाही, भारतीय संविधानाने तयार केलेल्या कुठल्याही संस्थेवर आमचा विश्वास नाही आणि म्हणून आम्हाला पॅरलल राज्य तयार समांतर राज्य पॅरलल स्टेट म्हणजे एक अशी संस्था किंवा संघटना जी अधिकृत सरकारचा भाग नसतानाही राज्यासारखीच रचना, व्यवस्थापन आणि कार्य करते. इतिहासकार रॉबर्ट पॅक्स्टन यांनी या शब्दाचा वापर अशा संस्थांसाठी केला आहे ज्या राज्याप्रमाणेच काम करतात, पण त्यांची कायदेशीर ओळख राज्यासारखी नसते. याला समांतर पॅरलल म्हणतात कारण ते मुख्य राज्यासोबतच अस्तित्वात असते आणि अनेकदा प्रचाराच्या उद्देशाने वापरले जाते. 1. अधिकृत सरकारचा भाग नाही. समांतर राज्याची रचना राज्यासारखी असली तरी ते अधिकृत सरकार किंवा राज्याचा भाग नसते. 2. राज्याप्रमाणे कार्य करते. हे कायदेशीर सरकार नसले तरी ते राज्यासारखीच संघटना, व्यवस्थापन आणि कार्यपद्धती वापरते. आणि 3. प्रचारासाठी वापर. या संस्थांचा वापर अनेकदा प्रचारासाठी केला जातो. ही जी शक्ती आज देशावर राज्य करीत आहे ही कुठल्याही राजकीय पक्षाची शक्ती नाही. कारण भारतीय जनता पक्ष हा राजकीय पक्ष नसून तो एक पंथ आहे. राजकीय पक्षाचे फक्त रूप त्याने धारण केलेलं आहे. या पंथाला आमची राज्यघटना मान्य नाही, लोकशाहीही मान्य नाही, निवडणुका मान्य नाहीत, समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, सहिष्णुता इत्यादी मूल्ये या पंथाला मान्य नाहीत. उलट या राजवटीचे ध्येय हे या देशात मनुस्मृती हीच राज्यघटना म्हणून राबवायची आहे. त्यांना इथे चातुर्वर्ण्य आणायचे आहे. त्यांना इथे स्त्रियांना पुन्हा गुलामीत ढकलायचे आहे. इथे सामाजिक आणि आर्थिक समता तयार करायची नाही. इथे हुकुमशाही आणायची आहे आणि ती हुकुमशाही अशी जिच्या नियंत्रणाखाली समाजातील सर्व संस्था न्यायसंस्था धरून कार्य करतील अशी अवस्था त्यांना या देशात निर्माण करायची आहे. म्हणूनच मी अगोदर म्हटल्याप्रमाणे हा राजकीय पक्ष नाही, हा जो पंथ आहे, जो आजपर्यंतची सर्व राजकीय तत्त्वे, मूल्ये, लोकशाहीची मूल्ये ही उद्ध्वस्त करण्याकरिता प्रयत्न करत आहे आणि करणार आहे.